नमस्कार. पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत. मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी. आज आलेल्या माहितीनुसार गाव चिमळी, तालुका खेड येथे स्थानिक गाव गुंडांचा हायदोस. शेतकऱ्यांना त्रास. विहिरीमध्ये गाव गुंडांकडून सांडपाणी सोडण्यात आले आहेत, असे आरोप गावकरी करीत आहेत. या संदर्भात पुणे डिजिटल मीडियाच्या माध्यमातून स्थानिक भागात जाऊन शेतकरी आणि ग्रामपंचायत सदस्य यांची प्रतिक्रिया घेण्यात आली. यामध्ये आपले स्वागत आहे. मी महाराष्ट्र प्रतिनिधी साहिल परदेशी. आज आपण आलोय चिमळी गावात, तालुका खेड. ते शेतकऱ्यांना जो गाव गुंडांकडनं त्रास होतोय त्या संदर्भात आज आपल्याला माहिती देतील. आपलं नाव सांगा. नारायण गणपत पवार. आपल्याला काय त्रास होतोय इथं? आणि माझ्या क्षेत्रामध्ये हे जुनी विहीर आहे, त्या विहिरीचं पाणी गावाला पाणी पुरवठा चालू आहे. तो आमच्या सातबाऱ्यावर त्या विहिरीची नोंद आहे. आमच्या भूमी अभिलेख मध्ये त्या विहिरीची नोंद आहे. याचा अर्थ ती आमचीच विहीर आहे. परंतु कुठलाही वाद भांडण तांटा नको म्हणून आम्ही त्या विहिरीच्या पाण्याला अडवलेलं नाही. आम्ही कुणाला याय जायला अडवलेलं नाही. पण हे गावातील गावगुंड आमचा रस्ता अडवतात, आम्हाला शेती करून देत नाही. अशा असताना आमच्या शेतीच्या पाण्यासाठी, शेतीला बागायत करण्यासाठी आम्ही नवीन विहीर खोदतोय. त्या विहिरीलाही हे गावगुंड खोदकाम करून देत नाहीये. आणि आमच्या बघा तुम्ही आजूबाजूला बघा, आमच्या क्षेत्र जमिनीच्या चारही बाजूला पूर्ण बागायत चालू आहे आणि प्रत्येकाच्या 50-50, 60-60 फूट मोठमोठ्या विहिरी खोदलेल्या आहेत. परंतु आमचं अल्पसंख्याक व आम्ही मागासवर्गीय असल्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारची विहीर खोदून देत नाही, आम्हाला बागायत करून देत नाही. आमच्या अन्याय केला जातो, आमचे रस्ते अडवले जातात. आमच्याकडं कामगार शेतीवर काम करायला येतात, त्यांना धमकी दिली जाते, मारहाण केली जाते. या विषयी आपण तक्रार किंवा अर्ज काय केला? याविषयी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, तहसील कार्यालय, प्रांत कार्यालय, गट विकास अधिकारी, पंचायत समिती सगळ्या ठिकाणी आम्ही अर्ज केलेले, पोलीस कंप्लेंटही केलेली आहेत. पण कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांच्याकडनं प्रतिसाद मिळतोय का नाही? प्रतिसाद आम्हाला तिथं बोलावलं जातंय, समजावलं जातंय, भांडण तांटा करू नका, असं करू नका, पण आम्हाला न्याय मिळत नाही. आता ही बघा 3 वर्ष झाले माझी अर्धवट विहीर पडली. आता गाळगोळ पडतोय, विहीर गाडत चाललेली आहे. माझं फार मोठं नुकसान होतंय. हे कारस्थान कोण करतं? हे कारस्थान हे गावातील जे गावगुंड आहेत, पवन पाटरे, खंडू पाटरे, पांडू पाटरे, शंकर पाटरे, संदीप पाटरे, लालू पाटरे, निवृत्ती गर्दळे आणि गुरुदास उंबरकर, ही यांची एकच नाते संबंधी जी मंडळी ही इथे मागासवर्गीय लोकांना एकेकाला पकडून असे शारीरिक मानसिक त्रास देतात आणि गाव सोडून जावं अशी त्यांची इच्छा आहे. आणि हे कमिशन एजंटचे व्यवसाय करतात. त्यामुळे हे काय करतात, लोकांना त्रास देतात, जमिनी कमी पैशात खरेदी करतात आणि जास्त पैशात विक्री करतात. याच्यावर ते माजलेले आहेत. ग्रामपंचायत आणि जे अधिकारी यांना तुमची मागणी काय आहे? ग्रामपंचायत आणि संबंधित शासनाला आमची एवढी मागणी आहे की माझ्या विहिरीचं काम थांबवू नये, मला विहिरीचं काम करण्यात यावे आणि माझ्या क्षेत्रात जी जुनी विहीर आहे तिच्याही बद्दल माझ्या पद्धतीने न्याय मला मिळावा आणि मला न्याय मिळावा हीच माझी इच्छा आहे. जर मला न्याय मिळाला नाही तर मी जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्या समोर उपोषणाला बसणार आहे. गावकऱ्यांनी ज्यांच्या सोबत अन्याय होतोय त्यांनी आपली जी भूमिका आहे ती स्पष्ट केली आहे. तर काय हे प्रकरण नेमकं आणि आपण प्रोसेस काय केलेली आहे, कोणाच्या अंतर्गत कोणी नोटीस पाठवली जाताना काय? सांडपाणी व्यवस्थापनाचा विषय आहे की जुन्या 3-4 वर्षापूर्वी सांडपाणी व्यवस्थापनाअंतर्गत गटर लाईन काम केलेलं होतं. ते एका बंदिस्त जागेत सोडलेलं होतं, पण संबंधितांना वाटलं की ते तिथे जुनी विहीर होती, पण वास्तविकरित्या ते सांडपाणी सोडलेलं आणि मैला पाणी एकत्र सोडलेलं होतं असं आमच्याही निदर्शनास आलं. मग आम्ही सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी शोषखड्डा घेण्यासाठी वरिष्ठ कार्यालय इंजिनियर यांच्याकडे पाणी पुरवठा विभाग खेड यांना पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांचं अंदाजपत्रक आल्यावर आपल्या तिथे शोषखड्डा लिस्टपीड घेऊन आपण ते सांडपाण्याची व्यवस्था करणार आहोत. आणि बाकी ग्रामस्थांना आपण शौचालयाचं पाणी आणि सांडपाणी वेगळं करण्यासाठी नोटीस बजावणार आहोत. ती विहीर अशी नव्हती, सांडपाणी व्यवस्थापनासाठी ते केलेलं होतं. आपली विहीर ऑलरेडी दुसरीकडे आहे, त्याची दुसऱ्या ठिकाणी आपली न्यायालयीन केस सुरू आहे.